महाराष्ट्रात लव जिहाद खाली होणाऱ्या धर्म परिवर्तनावर आता आळा बसणार आहे. लग्नासाठी धर्म परिवर्तन करायचे असल्यास सरकारची परवानगी लागणार. हो, मी अगदी बरोबर बोलतोय. राज्य सरकारने या संदर्भात एक महत्त्वाचे विधेयक सादर करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या राज्याचे उन्हाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशन दरम्यान सरकारने हे विधेयक विधान भवनात प्रस्तुत करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जर कुणाला आंतरधार्मिक विवाह करायचे असल्यास स्वखुशीने लगेच धर्म परिवर्तन करता येणार नाही. या विधेयकामुळे विधान भवनाचे वातावरण चांगलेच गरम राहणार आहे. तर नेमकं काय आहे हा महाराष्ट्र धर्म स्वतंत्र विधेयक 2026? या विधेयकामागे सरकारचा नेमका कोणता उद्देश आहे? चला या विधेयकाबद्दल सर्व काही जाणून घेऊया अगदी सविस्तर पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, मागील काही काळापासून देशामध्ये अनेक आंतरधार्मिक प्रेम प्रकरण समोर आली. यामध्ये लव जिहादचा अँगल असल्याचा आरोप लावला गेला. अनेक वेळा मुलीचे नातेवाईक त्याचप्रमाणे धार्मिक संघटना देखील या विरोधात जोरदार आक्रमक झाल्यात. अनेक वेळा प्रेमाचा बनाव करून मुलींना फसवण्याचे प्रकरण देखील समोर आले. या घटना फक्त राज्यापुरता मर्यादित नसून देशभरात अशा घटनांची जोरदार चर्चा झाली. आता याच अनुषंगावर महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी विधेयक अधिवेशनात मांडण्याचा निर्णय घेतला आहे. तर चला आता जाणून घेऊया या महाराष्ट्र राज्य धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 बद्दल. हे विधेयक धर्मांतर प्रक्रियेवर कडक नियंत्रण आणण्यासाठी तयार करण्यात आली आहे. चला याबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊयात. सर्वप्रथम, पूर्व परवानगी अनिवार्य. जर कोणाला धर्म परिवर्तन करायचे असेल तर त्यांना जिल्हा दंडाधिकारी म्हणजेच डीएम कडे तब्बल 60 दिवस आधी लेखी सूचना द्यावी लागेल. द्वितीय, नोंदणी. धर्मांतर झाल्यानंतर 25 दिवसांच्या आत त्याची अधिकृत नोंदणी करणे आवश्यक आहे, अन्यथा ते धर्मांतर अवैध मानले जाईल. तृतीय, कुटुंबाला तक्रार करण्याचा अधिकार. रक्ताचे नातेवाईक जसे की आई वडील बहीण किंवा भाऊ धर्मांतर जबरदस्तीने किंवा फसवणुकीने झाले असल्याची तक्रार लगेच FIR नोंदवू शकतात. चौथं, कठोर शिक्षा. नियमांचे उल्लंघन केल्यास 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. पाचवं, आजामीन पात्र गुन्हा. या कायद्याअंतर्गत होणारे गुन्हे हे आजामीन पात्र म्हणजेच नॉन बेलेबल असणार आहे. 6, विवाह रद्द. केवळ धर्मांतरांच्या दृष्टिकोनातून केलेले विवाह कायद्याने अवैध ठरले जातील. तर चला जाणून घेऊया सरकारने या विधेयकामागे आपले कोणते मुख्य हेतू स्पष्ट केले आहेत. सर्वप्रथम, लव जिहादला प्रतिबंध. लग्नाची आमिष दाखवून किंवा फसवणूक करून होणाऱ्या धर्मांतराला रोखणे हा सरकारने आपला प्राथमिक उद्देश असल्याचे स्पष्ट केले आहे. द्वितीय, प्रलोभनांना लगाम. कोणत्याही प्रकारचे प्रलोभन जसे की पैसा, नोकरी, त्याचप्रमाणे दैवी कोपाची भीती दाखवून होणारे धर्मांतर थांबवणे हा देखील उद्देश सांगितला गेला आहे. तृतीय, निवडणूक आश्वासन. भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष जसे की शिवसेना, शिंदे गट यांनी त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात अशा प्रकारच्या कायद्यांचे आश्वासन दिले होते. त्याचीच ही पूर्तता मांडली जात आहे. चौथं, सामाजिक सुरक्षा. बळजबरीने होणारे धर्मांतर हे मागील काही काळापासून चर्चेत आले होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक तणाव निर्माण होतो. अशा प्रकारचा तणाव कमी करणे हे देखील उद्देश सांगितले जात आहे. चला आता समजून घेऊयात याचे राज्यावर होणारे परिणाम. या निर्णयामुळे धर्मावर प्रशासकीय नियंत्रण येणार आहे. यांचे कारण म्हणजे एखाद्याचा वैयक्तिक धर्म हा आता केवळ खाजगी विषय न राहता सरकारी देखरेखीखाली येऊ शकतो. याचा एक मोठा परिणाम आंतरधार्मिक विवाहांवर देखील होईल. संमतीने लग्न करणाऱ्या जोडप्यांना आता कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागेल, ज्यामुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात. पण असेच काहीसे विधेयक याआधी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड यांसारख्या राज्यांमध्ये मांडण्यात आले होते. या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे. या राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही ज्या कायद्यासंदर्भात मोठी न्यायालयीन कायदेशीर लढाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान विरोधी पक्षांनी या विधेयकावर चढाओढ टीका केली आहे. विरोधकांचे असे म्हणणे आहे की कुणाशी लग्न करावे आणि कुणाशी नाही, त्याचप्रमाणे कोणत्या धर्माचे पालन करावे भारतीय संविधान कलम 25 नुसार एक मूलभूत अधिकार आहे. सरकारने त्यात हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी हा विभाजीकारी कायदा आणला जात असल्याचा आरोप केला आहे.
त्याचप्रमाणे कुटुंबाला तक्रार करण्याचा अधिकार दिल्याने संमतीने व्यवहार करणाऱ्या सगळ्या व्यक्तीला त्रास दिला जाऊ शकतो अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे. तर मित्रांनो, हे विधेयक महिलांच्या सुरक्षेसाठी उचललेले पाऊल आहे की या फायद्यासाठी वैयक्तिक स्वातंत्र्यावर घातलेली मर्यादा? या प्रकरणावर तुमचे मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.